जेव्हा माझा देहांत होईल, जेव्हा मी निघून जाईन, मी म्हणजे मी नाही बरं का, आपल्यापैकी कोणाचाच जेव्हा देहांत होतो, जेव्हा आपल्यातून एखादी व्यक्ती आपल्या नकळत निघून जाते, तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. का? कारण ती व्यक्ती संपलेली असते, तिचं अस्तित्व संपलेलं असतं. हो, परंतु कवी मात्र कल्पना करू शकतो आणि ती कल्पना कवितेच्या स्वरूपात तुमच्या समोर मांडूही शकतो. अशीच एक सुंदर अशी कविता, अंतर्मुख करून जाणारी कविता शुभम कदम यांनी लिहिली आहे. कवितेचं नाव आहे शेवटचा प्रवास. नमस्कार, मी नीलम रामचंद्र गावडे राजपुरे सादर करते कविता वाचन आणि कवितेचं नाव आहे शेवटचा प्रवास. कधी नव्हे तो एकटाच आज मी शांत निजलो होतो. कधी नव्हे तो एकटाच आज मी शांत निजलो होतो. आपल्याच माणसांच्या आसवात मी चिंब भिजलो होतो. श्वासात माझ्या अखेरच्या जीवन सार गोळा आलं. श्वासात माझ्या अखेरच्या जीवन सार गोळा आलं. कधी न विचारणार गाव माझं क्षणार्धात गोळा झालंय. निजून गेलो शांत तरी प्राण माझा तळमळत होता. निजून गेलो शांत तरी प्राण माझा सारखा तळमळत होता. अधुऱ्या काही गोष्टींसाठी जीव सारखा कळवळत होता. सुन्न झालेल्या नजरेने घरचे सारे मला बघत होते. सुन्न झालेल्या नजरेने घरचे सारे मला बघत होते. उठवा आमच्या लेकराला सारखं ते म्हणत होते. गुलाब देणारी आज ती हार घेऊन आली होती. गुलाब देणारी आज ती हार घेऊन आली होती. निजलेला पाहून शांत मला ती देखील अर्धमेली झाली होती. माझ्या प्रत्येक माणसांच्या डोळ्यात आसव दाटली होती. बालपणानंतर आज पुन्हा एकदा घरच्यांनी आंघोळ घातली होती. डोळे बंद असूनही प्राण माझा सारखा तिला बघत होता. तिच्या आयुष्यातला एक सोबती दूर कायमचा जात होता. का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक आई आज शांत बसली होती. का कुणास ठाऊक आई आज शांत बसली होती. कदाचित तिच्या लेकरावर नियती मात्र रुसली होती. रडण्याच्या हुंदक्याने जणू संगीत कानी वाजत होते. रडण्याच्या हुंदक्याने जणू संगीत कानी वाजत होते. कुणी हार घालत होते तर कुणी पाणी पाजत होते. शेवटची अंघोळ माझी होती गरम पाण्याची. शेवटची अंघोळ माझी होती गरम पाण्याची. कल्पनाच नव्हती कुणाला माझ्या अचानक जाण्याची. ज्यांच्या खांद्यावर बालपण गेलं त्यांनीच आता उचलून घेतलं. नेऊ नका रे माझ्या राजाला, आईने शेवटी कवटाळून म्हटलं. स्वप्नातल्या गोष्टींसारखा मी राजा झालो होतो. स्वप्नातल्या त्या गोष्टींसारखा मी राजा झालो होतो. सगळेच होते पायी चालत, मी खांद्यावर जात होतो. माहित नाही असं काय वेगळं तरी घडत होतं. दूर गेलेल्यांच्याही आज माझ्यावर प्रेम जडत होतं. आई सोबतची नाळ मी बाबांशी जोडली होती. आई सोबतची नाळ आता बाबांशी मी जोडली होती. कारण आईने साथ माझी उंबरठ्यावरच सोडली होती. सरणावर झोपून मी मौन शांत पाळलं होतं. सरणावर झोपून मी मौन शांत पाळलं होतं. जीव लावणाऱ्या माझ्यानीच आज मला जाळलं होतं. धगधगत्या त्या आगीत जळून राख माझी झाली होती. धगधगत्या त्या आगीत जळून
राख माझी झाली होती. छोट्याशा प्रवासाची सांगता अशी झाली होती. छोट्याशा प्रवासाची सांगता अशी झाली होती. धन्यवाद.